दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। परमपूज्य सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या 78व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त 29 एप्रिल ते 5 मे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये कीर्तन, भारूड, भजन, हनुमान चालीसा, लहुरुद्र पठण, पारायण सोहळा, भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले। दरम्यान सोमवारी 5 मे रोजी श्री शंकर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यादिनी सकाळी मंदिरामध्ये लघुरुद्र पूजा करण्यात आली, तर दुपारी 12:30 वाजता महाआरती करण्यात आली। दरम्यान महाआरती झाल्यावर 5000 भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आलं। दुपारी 3 वाजता शंकर गीता पारायण सोहळा, रात्री 8 ते 10 भजन, वारकरी संप्रदाय, रात्री 11ला उटी आणि प्रसादाचा कार्यक्रम पार पडला। दरम्यान श्री शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आली। ही आरास करताना गुलाब, पिवळा झेंडू, मोगरा, चंपा फुलं, भगवा झेंडू आदींचा समावेश करण्यात आला। दरम्यान श्री शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हेडगेवार रक्तपेढी यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। श्री शंकर महाराजांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला। यामध्ये श्री शंकर महाराजांचे भक्तगण सहभागी झाले होते। तसंच महाप्रसादाचा लाभ भक्तगणांनी यावेळी घेतला, अशी माहिती जयशंकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रुपेश जक्कल, योगेश जक्कल, सेवेकरी प्रिया देशपांडे यांनी दिली। रुपेश जक्कल, जक्कल मळ्याचा प्रमुख म्हणून मी करतोय सध्याचा 78व्या सोहळ्याचं शंकर महाराजांचं सध्याला आता आमचे कार्यक्रम आहे। अन्नदान सोहळा आणि 12:30ला आरती होती आणि त्यानंतर आमचा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम होतो। त्यानंतर संध्याकाळी भिक्षेचा कार्यक्रम होतो आणि 5:30 वाजता पालखी, सकाळी 5:30 वाजता पालखी होती। त्या हिशोबाने कार्यक्रम चालतो। नमस्कार, मी योगेश अमर जक्कल या जक्कल मळा परिवारातर्फे आज सांगतोय। आज श्री गुरु आपले शंकर महाराजांची 78वी पुण्यतिथी आहे। आज या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने सकाळी रुद्राभिषेक झाला व आता 12:30 वाजता आरती आहे आणि त्यानंतर महाप्रसाद असेल। त्यानंतर शंकर गीता पारायण असेल दुपारी 3 ते 8 वाजेपर्यंत। त्यानंतर भजनाचा कार्यक्रम व त्यानंतर रात्री 11 वाजता उटीचा कार्यक्रम असेल। हा असा आजचा पूर्ण दिनचर्या कार्यक्रम आहे व उद्या सकाळी दहीहंडी कार्यक्रम असेल व त्यानंतर या कार्यक्रमाची समाप्ती होईल। ह्या अशा प्रकारे शंकर महाराजांची 78वी पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे। तरी सर्व भक्तांनी या जक्कल मळ्यामध्ये पुण्यतिथीचा आनंद घ्यावा आणि उपस्थित राहावा सर्वांनी। या अगोदर मी सांगू इच्छितो, शंकर महाराज हे त्यांच्या काळामध्ये जक्कल मळ्यामध्ये वास्तव्यात होते। इथं जक्कल घराण्याचे परिवार राहत होते आणि इथं त्यांनी वास्तव्याला होते। नमस्कार, मी प्रिया देशपांडे, मी इथली सेवेकरी आहे जक्कल मळ्यामध्ये। इथे महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त 7 दिवसाचा सप्ताह आयोजित केला जातो आणि यामध्ये विविध प्रकारची भजने, तसंच मंडळांना बोलवलं जातं आणि भजन, अभंग, कीर्तन असे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम इथे होतात। आणि दर गुरुवारी प्रत्येक वर्षी दर गुरुवारी इथे अन्नदानाचा कार्यक्रम होतो। साधारण 80 ते 100 किलोची खिचडी केली जाते आणि हे महाप्रसादाचं वाटप सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत हे महाप्रसादाचं वाटप इथे चालू असतं। आणि आज या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आपण जर पाहत असाल तर मंदिर पूर्णपणे छानपैकी सजवलेलं आहे। अनेक भक्तांची गर्दी इथे आहे। महाप्रसादाची तयारी झालेली आहे आणि सर्व जेवढे भक्त म्हणून इथे येतील, मग ती कितीही संख्या असो, त्या सर्व भक्तांना अन्नदान या जक्कल परिवारातर्फे आणि इतर सर्व भक्तांतर्फे केले जाते। या प्रसंगी श्री शंकर महाराज प्रतिष्ठान, जय भवानी नवरात्र युवक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या कार्यक्रमाचं पौरोहित्य चिदानंद स्वामी आणि नित्यानंद स्वामी यांनी केलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात
द न्यूज प्लस बरंच काही.